नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशा बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा। आता ही बॉटल आपल्याला मधोमध या ठिकाणी कट करून घ्यायची आहे। कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे। गरम चाकूने आपण या पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे। बॉटल कट करण्यासाठी नेहमी चाकू गरम करूनच घ्या। अशा पद्धतीने बॉटल कट करून घेतलेली आहे। आता वरचा भाग आपल्याला लागणार नाही, तो बाजूला ठेवूया। खालचा जो भाग आहे बॉटलचा तो आपण इथे वापरणार आहोत। आता ही बॉटल आपण वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे। त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे। कैचीने आपल्याला ही बॉटल वरच्या बाजूने पट्ट्यांमध्ये कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या पट्ट्या आपण इथे कट करून घेत आहोत। अशा पद्धतीने ही बॉटल आपण वरच्या बाजूने छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करून घेतलेली आहे। कट करून झाल्यानंतर आता या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला खालच्या बाजूने दाबून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे या सर्व पट्ट्या खालच्या बाजूला मी या पद्धतीने दाबून घेत आहे। पटापट सर्व पट्ट्या इथे मी दाबून घेतलेल्या आहेत। या दाबल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ही बॉटल किती छान दिसत आहे। आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी एक्रेलिक ब्लू कलर घेतलेला आहे। हा कलर आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने या ठिकाणी बॉटलवरती जी डिझाइन आहे त्याच्यावरती करून घेणार आहोत। या पाण्याच्या बॉटलवरती फुटबॉल प्लेयरची डिझाइन आहे, त्याच्यावरती येथे मी या पद्धतीने कलर करून घेत आहे। येथे तुम्ही बॉटलवरती तुमच्या आवडीनुसार कुठली डिझाइन करायची असेल ती डिझाइन तुम्ही करू शकता। आता येथे मी सर्व ब्लू कलर करून घेतलेला आहे। ब्लू कलर करून झाल्यानंतर येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे। ज्या ठिकाणी रिकामी जागा राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण ग्रीन कलर करून घेणार आहोत। आता या पद्धतीने मी ग्रीन कलर बॉटलच्या जी रिकामी बाजू आहे त्यावरती करून घेत आहे। सर्व बाजूने या पद्धतीने व्यवस्थितपणे हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे। ग्रीन कलर करून झाल्यानंतर येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे। आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने ज्या ठिकाणी बॉलची डिझाइन आहे त्या ठिकाणी या पद्धतीने कलर करून घेणार आहोत आणि बॉटलच्या खालच्या आणि वरच्या बाजूला रेड कलरने अशा पद्धतीने लाईन करून घेणार आहे। आता इथे या बॉटलला मी कलर करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान याच्यावरती ही डिझाइन दिसत आहे। आता या बॉटलचा सर्व कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे। कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। याचा उपयोग खूप छान असा तुम्हाला करून दाखवणार आहे। आता इथे मी माती घेतलेली आहे। या बॉटलचा वापर मी प्लांटर सारखा करणार आहे। आता या बॉटलमध्ये आपण माती भरून घेऊया। अशा प्रकारे अर्ध्यापर्यंत इथे मी माती भरून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी अशा प्रकारचे एक झाड लावणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं असेल ते तुम्ही आवडीनुसार लावू शकता। झाड लावून झाल्यानंतर त्याच्या बाजूने थोडीशी माती घालूया आणि पाणी घालून घेऊया। अशा प्रकारे तुमच्याकडे अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा झाड लावण्यासाठी अशा या प्लॅस्टिकच्या बॉटलचा असा वापर नक्की करून बघा। आता याच्यामध्ये झाड लावल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारच्या या पाण्याच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्या टाकू न देता त्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करून बघा। थँक्यू।